नमस्कार उद्योजक मित्रांनो. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. मी जी 2-3 दिवसापूर्वी टीव्हीवरती ऐकली. खूप छान वाटली मला. त्याचा अर्थ खूप छान वाटला. तर ती गोष्ट अशी आहे की एक भिकारी असतो. खूप थंडी पडलेली असते, रात्र असते आणि रात्रीच्या वेळेला तो भिकारी कुडकुडत एका घराच्या बाहेर एका ठिकाणी एका झाडाखाली तो बसलेला असतो. खूप थंडी वाजत असते त्याला आणि ते ज्याचं घर असतं ना, तो थोडासा लेट नाईट तिकडनं वॉक करून घरी रात्री घरी चाललेला असतो. त्याला तो भिकारी दिसतो, अंगावरती कपडे नाहीत, अतिशय एकदम पूर्णपणे त्याला थंडीनं तो असा कुडकुडून गेलेला असतो. कसा तरी तो त्या झाडाखाली बसलेला असतो. तो त्या भिकाऱ्याकडे जातो, त्या भिकाऱ्याची अवस्था बघतो, त्याला त्याची दया येते. तो म्हणतो, "अरे, तुला खूप थंडी वाजते का? मी तुला पांघरूण आणून देऊ का? तुला मी चादर आणून देऊ का?" तो भिकारी म्हणतो, "हो, प्लीज द्या." मग तो जो व्यक्ती असतो तो त्याच्या घरामध्ये जातो. पण घरामध्ये गेल्यानंतर त्याला कळतं की त्याचे काही मित्र, त्याचे काही रिलेटिव्हज तिथं आलेले असतात. मग तो त्यांच्याबरोबर बोलण्यामध्ये एकदम तो मिक्सअप होऊन जातो, गप्पा मारतो, जेवण करतो, खातो, पितो, मस्त सेलिब्रेशन त्यांचं जे चाललेलं असतं ते तो करतो. आणि मग ते झाल्यानंतर झोपून टाकतो. आणि सकाळी उठल्यानंतर त्याला एकदम जाणवतं की अरे, मी काल रात्री एखाद्या भिकाऱ्याला बाहेर कमिट केलेलं होतं की चादर आणून देईल म्हणून. तो चादर घेतो, पळत पळत बाहेर जातो आणि जाऊन बघतो तर तो भिकारी ऍक्च्युली मेलेला असतो. ह्या गोष्टीमधून ना 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या, ज्या त्या स्टोरीच्या ज्या मोरल्स आहेत त्या. पहिली गोष्ट, डू नॉट कमिट एनीवन इफ यू कांट हेल्प हिम और यू कांट डू इट इन टाइम. जर तुम्ही वेळेमध्ये एखाद्या व्यक्तीला जर मदत करू शकत नाहीये, तर तुम्ही निश्चितच त्या व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला तुम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठलीही गोष्ट प्रॉमिस करू नका. ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जो त्या भिकाऱ्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की तो स्वतः प्रिपेअर्ड असतो की मला आज कुठल्याही पद्धतीने मला ही जी थंडी आहे, ही थंडी मला फेस करायची आहे. त्या इंटरनल त्याचं जे वाइब्स असतात, त्या वाइब्समध्ये सुद्धा तो रेडी झालेला असतो की हां, ठीक आहे, आज मी या थंडीला फेस करीन. पण तो कुणावर तरी विश्वास टाकतो आणि त्या विश्वासामुळं त्याच्या अंगामध्ये जी थंडी बरोबर लढण्याची जी ताकद असते ती कमी होऊन जाते. सो या 2 गोष्टी आहेत मंडळी. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही उद्योजक आहात आणि उद्योजकांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही कमिट करताय तर ती गोष्ट पूर्ण करा. आणि जर तुम्ही एखाद्यावरती विश्वास ठेवताय तर पहिला चेक करा की तो व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही आहे. सो धन्यवाद. थँक्यू.